लहान मुलं आणि त्यांचे टँट्रम्स याच्याबद्दल काही वेगळं सांगायलाच नको, ते सर्वांनाच माहिती आहे. आणि त्यात जर ते आजारी असतील मग तर विचारायलाच नको. मोठ्यांकडून आपले लाड कसे पुरवून घ्यायचे ते यांच्याकडूनच शिकावं. काल दिवसभर मला बरं नव्हतं, दिवसभर माझं डोकं दुखत होतं आणि रात्री झोपल्यानंतर स्मिराला मात्र रात्रभर ताप होता, म्हणून रात्रभर तिने मला जागवलं होतं. आणि कितीही रात्रभर जागरण झालेलं असो, पण सकाळी उठून आपल्याला दिवसभराचं रुटीन फॉलो करावंच लागतं. सकाळी तर उठायला उशीर झाला होता म्हणून न घेताच गेले होते, पण दिवसभराची कामाची रुटीन मात्र पूर्ण मला फॉलो करावी लागली. आणि त्यातल्या त्यात घरातलं कणिक संपलेलं आणि बाहेरच्या गिरण्याही बंद झालेल्या, त्याच्यामुळे काय करावं काही समजत नव्हतं. पूर्ण दिवस माझा असाच गेला कामामध्ये. तर पूर्ण दिवसाची रुटीन मी एका लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ खाली मी प्ले बटनावर टॅग करते आहे, तो नक्की बघा. आणि त्या व्हिडिओमध्ये आमची खानदेशी वरणबट्टीची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे, ती सुद्धा नक्की बघा आणि ट्राय करा. आणि आपल्याला दिवसभर कामाचा कितीही थकवा असू द्या, पण मुलांचं असं छान बोलणं ऐकलं ना की आपला सगळा थकवा दूर होतो. पुढे स्मिरा काय म्हणते आहे ते नक्की ऐका. भांडे घासायला लावते, ऐकतील पप्पा तुझं? हो खरंच नाही ऐकलं मग. आणि स्मिराचा ताप पूर्णपणे गेल्यानंतर तिची नेहमीप्रमाणे अशी बडबड सुरू होती. तर हा व्लॉग आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की रिप्लाय द्या. आणि आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.